नमस्कार फ्रेंड्स, दीपास कुकिंगमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत बीटचे पराठे. अगदी पौष्टिक आणि झटपट होईल. लहान मुले तशी बीट खाण्यास खूप कंटाळा करतात, तर त्यांना असे पराठे करून खाऊ घाला. अतिशय आवडीने खातील आणि अजिबात नाही म्हणणार नाही. आणि रेसिपी ही अगदी सोपी आहे. चला तर मग सुरू करूया. येथे एक मोठा बीट मी जाडसर चिरून घेतला आहे. 2-3 आल्याचे तुकडे घालून घेऊ. 4 हिरव्या मिरच्या, थोडंसं पाणी घातलेलं आहे म्हणजे छान वाटण छान बारीक होऊन जाईल. आणि असं फाईन पेस्ट करायची आहे. 2 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे. एक चमचा लाल तिखट कमी जास्त करू शकता. लहान मुलांना कमी तिखट खायचे सवय असते. अर्धा चमचाही घेऊ शकता. 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा मीठ आणि 2 चमचे कस्तुरी मेथीने छान चव येईल. आणि आपल्या जे बीटचे वाटण आहे ते घालून घेऊ. बघू शकता बीटाच्या वाटण्यालाच खूप मॉइश्चर आहे, त्यामुळे आपल्याला पाणी घालण्याची अजिबात गरज नाही. आपण अशीच कणिक मळू शकतो. जर थोडंसं वाटलं तर पाण्याचा हात घेऊन घ्यायचा, पण आवश्यकता वाटत नाही तेवढी पाणी घालण्याची. बघू शकता आपली छान कणिक मळून झालेली आहे. थोडंसं तेल लावून छान मळून घेऊ परत. आता याला 30 मिनिटे झाकून ठेवू, म्हणजे आपली कणिक छान मऊ येईल. बघू शकता 30 मिनिटानंतर कणिक थोडीशी फुगलेली आहे आणि छान नरम आलेली आहे. परत एकदा छान मळून घेऊ. जे थोडासा पाण्याचा हात घेऊ शकता तुम्ही हवा असल्यास. आता याचे छान गोळे बनवून घेऊ, म्हणजे एकसारखे पराठे लाटून होतात आणि गडबड होत नाही. 7-8 आपले गोळे तयार झालेले आहे. आता सर्व पराठे आपण लाटून घेऊ, म्हणजे गॅस वाया जाणार नाही. एक पराठा लाटून शेकायला बसलो तर खूप गॅस वाया जातो. इथे झटपट पराठे सर्व तयार करून घेऊ आणि मग एकसारखे शेकून घेऊ. इथे एकसारखा आकार येण्यासाठी मी झाकण घेतलेलं आहे, म्हणजे छान आपले पराठे सारख्या आकाराचे येतील. तुम्ही मुलांची टिफिनची गडबड असेल तर झटपट लाटून घेऊ शकता. आकार देण्याची गरज नाही, पण मी इथे एकसारखे येण्यासाठी लाटून छान आकार दिलेला आहे. बघू शकता आपले छान पराठे लाटून झालेले आहे. आता या सर्व पराठे शेकून घेऊ. तवा छान गरम होऊ द्यायचा आणि एक साईडला छान पहिले शेकून घ्यायचं. तेल लावण्याची आधी गरज नाही. दुसऱ्या साईडला छान पलटून घेऊ आणि मग थोडंसं शेकलं की मग तेल लावायचं. तेलाच्या ऐवजी तुपाचाही वापर करू शकता तुम्ही. मुले जर तूप खाण्यास आवडत असेल तर तूप घालू शकता. आणि छान आलटून पलटून आपला पराठा शेकून घ्यायचा. अतिशय झटपट होतो आणि सकाळच्या टिफिनवर तर खूप छान रेसिपी आहे. पौष्टिकही आहे. मुले तसे बीट खाण्याचा खूप कंटाळा करतात. छान तेल किंवा तूप लावून छान शेकून घ्यायचा. बघू शकता आपला पराठा इथे झालेला आहे.
आणि आपले सर्व पराठे येथे तयार झालेले आहे. दह्याबरोबर किंवा छान चटणीबरोबर, टोमॅटो सॉस, केचप बरोबरही खूप छान लागतो. नुसताही खाल्ला तरी काहीच हरकत नाही. खूप टेस्टी झाले आहेत. कोणत्याही आंबट पदार्थाबरोबर खाल्लं तर आयरनचं प्रमाण वाढते. त्यामुळे दह्याबरोबर खा. थँक्यू.